हँड एम्ब्रॉयडरी क्लास 51 मध्ये आपले खूप खूप स्वागत। लावण्याचे तुम्हाला माहितीच आहे आपल्या या क्लासमध्ये मिरर लावण्याचे एकूण 10 प्रकार झालेले आहेत। क्लास 46, 47, 48 आणि 49 अशा 5 क्लासेसमध्ये हे 10 प्रकार शिकवलेले आहेत। हे 5 क्लासेस इतर क्लासेस सुद्धा मिक्स झाले असेल तर तुम्ही ते प्लेलिस्टवर पाहू शकता। प्रत्येक क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे, प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही त्या लिंकवर हे क्लासेस पाहू शकता। तर आजच्या आपल्या या क्लासमध्ये आपण 11वा नंबर मिरर लावण्याचा प्रकार पाहणार आहोत। तर पहा, यामध्ये घेतलेला आहे, आपण याला पेटल शेप किंवा लीफ शेप सुद्धा म्हणू शकतो। तर पहा, याला मी याप्रमाणे आता इतर मिरर प्रमाणे चिटकवून घेणार आहे। का याप्रमाणे चिटकवायचा आहे हा मिरर। एक तर तुम्ही फेविकॉल किंवा ग्लू वापरून हा मिरर चिटकवू शकता। आणि हा मिरर लावण्यासाठी इतर मिरर प्रमाणेच 5 नंबरची निडल घेतलेली आहे आणि डोरी थ्रेड घेतलेले आहे। तर डोरी थ्रेडचा 6 पदर वापरणार आहे याच्यामध्ये बघा। तर मी हा डोरी थ्रेड घेत आहे, त्याचे 6 पदर वापरलेले आहे। हा मिरर बसवण्यासाठी याप्रमाणे हा मिरर चिटकवून घेतला। नाही चिटकवला तरी तुम्ही याप्रमाणे इथे असं बोट ठेवून स्टिच घेऊ शकता। बघा, आता इथे मी एक लेझी स्टिच घेणार आहे याच्यावर। पहा, याप्रमाणे लेझी स्टिचसाठी पुन्हा जिथं आपण निडल टाकली तिथेच निडल पुन्हा खाली टाकायची असते। जिथून आपण निडल वर काढली तिथेच पुन्हा निडल खाली टाकायची असते। आणि जेवढा उंच आपल्याला म्हणजे जेवढा लांबीवर तो घ्यायचा आहे तिथे निडल पुन्हा वर काढायची। तर मी इथपर्यंत हा स्टिच घेणार आहे। बघा, इथे निडल वर काढली आहे आणि हा जो लूप आहे त्यामधून निडल टाकून घेणार आहे। तर पहा, याप्रमाणे हा स्टिच आहे। तर बघा, आणि हा लूप आहे, लूपच्या बाहेर निडल खाली टाकायची आहे आपल्याला इथे याप्रमाणे हा स्टिच आलेला आहे इथे। आता आपण याच्यावर वर्क करायचं आहे। तर पहा, आता हा जो मिरर आहे त्याच्या या साईडला आपल्याला इथे स्टिचेस घ्यायचे आहे। इथे याप्रमाणे हे स्टिचेस आले पाहिजे असे। तर हा स्टिच घेण्यासाठी मी इथून खालून सुरू करते बघा। आपल्याला इथे घ्यायचं आहे बटन होल स्टिच। बटन होल स्टिच माहितीच असेल तुम्हाला, आणि माहीत नसेल तर क्लासमध्ये पहा, क्लासमध्ये बटन होल स्टिच शिकवून झालेला आहे। तर पहा, यातील हे जे 2 थ्रेड आहेत त्यातील एका थ्रेडमधून मी निडल पास करून घेतलेली आहे। या साईडच्या थ्रेडमधून पहा याप्रमाणे अशी, आणि हे करत असताना अगदी अलगद ओढायचं आहे, जास्त ओढायचं नाही आपल्याला। मी इकडे सुद्धा या साईडला असं धरून ओढलं तरी चालतं। म्हणजे बघा, या साईडला धरायचं आणि ओढायचं आणि इथे खाली निडल टाकायची बघा असं। आता पुन्हा इथेच निडल काढायची बाहेर आधीच्या स्टिचच्या बाजूला, आणि बघा याच्यातून अलगद निडल टाकून जास्त जोरात ओढायचं नाही आहे ते। म्हणजे जास्त जोरात ओढला की हा थ्रेड याच्या खाली येईल, कशाच्या, मिररच्या खाली। तर मिररच्या खाली येता कामा नये, तो मिररच्या वर राहिला पाहिजे बघा याप्रमाणे। याप्रमाणे आपल्याला हा स्टिच घ्यायचा आहे। पहा, तुमच्या नक्कीच लक्षात आलं असणार आहे। त्याप्रमाणे जे असतं पहा, ह्याच्यामधून ह्या लूपमधून आपल्याला निडल काढून घ्यायची बघा याप्रमाणे। बघा, थोडंसं पुढे निडल काढायची, त्याच्यातून टाकून घ्यायची बघा, ह्या लूपमधून पास करून घ्यायची, अशी आडी बसते त्याला इथे। आणि हा जो स्टिच आहे त्याच्या मागे टाकायची इकडे याप्रमाणे बघा। आधीच्या स्टिचच्या पुढे एक स्टिच अंतर सोडलेलं आहे, स्टिच घेतला बघा याप्रमाणे, याच्यातून टाकून घेतलं लूपमधून, इथे आडी बसली याला, आणि इकडे मागे स्टिच टाकायचं, निडल खाली टाकली। तर पहा, याप्रमाणे या पूर्ण त्याच्यावर आपल्याला हे स्टिचेस घ्यायचे आहे। तर बघा, इथे आपण हे व्यवस्थित पकडून ठेवावं हे दोन्ही स्टिचेस एकमेकांना। तर त्यासाठी बघा, ह्याला इथे शेवटी इथे घ्यायचं, याच्यात एक मध्ये घ्यायचं याला,
आणि याच्यातून एक आडी टाकून घ्यायची बघा, आणि ह्या लूपमधून पास करून घ्यायचं बघा, आणि ते खाली टाकायचं. जे आपण हा स्टिच इथे बांधून घेतला, हा पण इकडे. आता आपण इथे एक स्टिच घ्यायचा आहे नुसता साधा बघा, असं याप्रमाणे बघा. हा स्टिच घ्यायचा असा, त्याच्यामध्ये याला पण बांधूया आपण थोडंसं बघा. याच्यामध्ये याला बांधून घ्यायचं, परत याच्यात टाकून पास करून इथे खाली टाकून घ्यायचं याप्रमाणे. आता आपण इथे स्टिचेस घालत जाऊया इकडच्या साईडला. ओके, बांधून घेतला, खाली स्टिच टाकला इथे सुद्धा. तर आधी आपण इथे काय करूया, इथे हे 2 स्टिचेस बांधून घेऊ. इथे बांधायचे राहिले ते स्टिचेस. हे जे 2 स्टिचेस आहे हे 2 एकमेकांमध्ये बांधून घेऊ त्याला आपण बघा. याप्रमाणे या लूपमध्ये टाकून घ्यायचं आणि इथे असं खाली टाकून घ्यायचं आहे बघा. म्हणजे हा पण टाईट झाला आणि हा पण टाईट झाला. आता आपण इथून आपला सुरुवात करूया पहिल्यासारखं बघा. थोडंसं एक स्टिचची जागा सोडली इथे आणि थ्रेड वरती काढलेला आहे, आणि हा थ्रेड इकडे धरून पहा इथे आडी बसलेली आहे, आणि याच्या आधी खाली टाकायचं आहे याप्रमाणे. परत एक स्टिचची जागा सोडली बघा, इथे एक आडी बसली आहे, आणि स्टिचच्या आधी नंतरच्या स्टिचच्या आधी खाली निडल टाकून घेतलेली आहे याप्रमाणे. तर याप्रमाणे हे पूर्ण स्टिचेस घेते, स्पीडने दाखवते आता. तर पहा, अशा प्रमाणे हा आपला स्टिच करून झालेला आहे. तर आता पाहूया 12वा प्रकार. हा 12वा प्रकार सुद्धा, त्यामध्ये सुद्धा आपण ह्याच प्रकारची मिरर लावणार आहोत. तर पाहता इथे मी ही मिरर ना चिटकवून दाखवते तुम्हाला. आता पहा, ह्या मिररला इथून आणि इथून हे मार्किंग करून घेते पहा. याप्रमाणे हे मी मुद्दाम मार्क केलेले आहेत, वरचा आणि खालचे डॉट्स. हे आणि हा डॉट मी मुद्दाम मार्क केलेला आहे बघा. हा आणि हा मिरर तिथे राहील बरोबर व्यवस्थित, म्हणजे माझ्याकडनं हल्ला तर मला कळेल. पण हे आणि हे 4 डॉट्स कामाचे आहेत त्याच्यामध्ये बघा. तर ह्याच्यासाठी मी ह्याप्रमाणे हे मिरर ठेवत आहे. ज्यांना चिटकवता सुद्धा आपण कसं करू शकतो हे तुमच्या लक्षात येईल म्हणून मी दाखवते याप्रमाणे. तर पायासाठी मी सुद्धा हाच ग्रीन थ्रेड घेतलेला आहे. तर बघा, हे जे आहे डॉट त्याच्या थोडंसं खाली घेते मी. तर पहा, इथून निडल वर काढली आणि इकडे जो घेतलेला आहे डॉट तिथे निडल खाली टाकली. नंतर परत हे डॉट्स आहे, हे डॉट्स वर सुद्धा इथून निडल काढून इथे खाली टाकले. याप्रमाणे हा मी मिरर इथे बांधून घेतला. आता त्याच्यावर मी पुढचं काम करणार आहे. तर बघा, तर इथे ह्या साईडला हे स्टिचेस घेत आहे मी. तर पहा, याप्रमाणे हे स्टिचेस घेत आहे. इथून निडल काढायची आणि इकडे या साईडला टाकायची. याप्रमाणे. तर याप्रमाणे हे मिरर्स लावून तुम्ही याचं फूल सुद्धा तयार करू शकता. जवळजवळ हे मिरर्स लावून बघा, इथे थोडासा माझा मागे पुढे झालेला आहे स्टिच. तर मी त्याला व्यवस्थित करण्यासाठी याप्रमाणे परत स्टिच घेत आहे. तर पहा, आता हा थोडासा मागे आहे हा स्टिच, पुढे आणखी एक स्टिच घ्यायचा आहे. याप्रमाणे इथं परत थोडासा मागे पुढे झालेला आहे. ते स्टिचेस घ्यायचे आहेत आणि हा मिरर बसवायचा आहे. तर पहा, या प्रकारे सुद्धा आपण मिरर बसवू शकतो. अतिशय सोपा आणि सुंदर असा दिसणारा हा प्रकार आहे.
तर असेच तुम्ही मिरर्स बघा, इथे तुम्हाला मी पेन्सिलनी मार्क करून दाखवते. आपण ह्या लाईनमध्ये हा मारला तर आपण इथे एक मिरर बसवू शकतो आणि इथे एक मिरर बसवू शकतो. याप्रमाणे फुलाचं डिझाईनसुद्धा तयार करू शकता तुम्ही. याप्रमाणे 8 पाकळ्यांचा किंवा 12 पाकळ्यांचा जसा पाहिजे तसं तुम्ही ह्या मिरर्स तुम्ही बसवू शकतात. आणि वेगवेगळे डिझाईन्स तयार होतात, त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स बुटीसुद्धा तयार होतात. तर यातील छोटे बारीक मिररसुद्धा असतात, छोटे छोटे मिरर्स अगदी बारीक साईजचे, त्यानेसुद्धा खूप सुंदर असं फुल तयार होत असतं. तर बघा, तुम्हाला हा प्रकार कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया पुढील व्हिडिओ 52 मध्ये नवीन प्रकारसोबत. धन्यवाद.